सत्ताधारी आंदोलन करताना दिसतायत, त्यातही शिवसेनेचे आमदार आपल्याला दिसतायत। वार केल्या मानुजाने शंभूराजांवर, कशाला पाहिजे कबर त्याची आपल्या मातीवर असं म्हणत इथं आंदोलन केलं जातंय। औरंगजेबाची कबर हटवा अशी मागणी केली जाते। तर शिवसेनेचे आमदार मोठ्या प्रमाणामध्ये इथं आपल्याला दिसतायत आणि आज काल जेव्हा राडा झाला नागपूरमध्ये त्याच्यानंतरचा आजचा हा दुसरा दिवस आहे आणि सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। त्यावेळेला लोकप्रतिनिधी आणि त्यातही सत्ताधारी लोकप्रतिनिधी हे इथं आंदोलन करताना आपल्याला दिसून येत आहेत। त्यामध्ये ते औरंगजेबाची कबर हटवा अशी मागणी करताना दिसत आहेत। त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते। त्यांची प्रतिक्रियाही आता हे जे सत्ताधारी आमदार आहेत जे आंदोलन करतात त्यांची प्रतिक्रिया येण्याची ही शक्यता आहे। दरम्यान याच्यावर मंत्र्यांकडून काय प्रतिक्रिया येते तेही बघावं लागेल, कारण एकीकडे आहे नागपूरची दृश्य आणि दुसरीकडे आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असलेली जी कबर आहे औरंगजेबाची ती हटवण्याची मागणी करणारे सत्ताधारी आमदार। येऊन जे महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी विधानं करतात अशा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आपण कडक शब्दात समज द्यावी, जेणेकरून महाराष्ट्र शांत राहील। आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हात जोडून कळकळीची विनंती करतो की अशा कोणत्याही भडकाऊ विधानांना आपण बळी पडू नका आणि कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्या भवितव्याची आपल्या करिअरची होळी होऊ देऊ नका। ही माझी महाराष्ट्रातल्या तमाम तरुणाईला ही विनंती आहे। औरंग्याविषयी कुणालाही ममत्व असण्याचं काही कारण नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या एका विधानाशी मी सहमत आहे की क्रूरकर्मा औरंग्याच्या कबरीचं महिमामंडन हे होऊ दिलं जाणार नाही की होऊ देऊ नये, या विधानाशी मी अगदी सहमत आहे। परंतु ही औरंग्याची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम शौर्याचं प्रतीक आहे की जेव्हा 27 वर्ष 1681 मध्ये औरंग्या दख्खनवर चालून आला आणि त्यानंतर 27 वर्ष छत्रपती संभाजी महाराज ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी राडा होताना दिसला। आधी तर सत्ताधारी औरंगजेबाची कबर हटवा म्हणून मागणी करताना दिसले होते, तर दुसरीकडे विरोधक मात्र नितेश राणे यांची हकालपट्टी करा अशी मागणी करणारे फलक घेऊन त्यांच्या समोर आले आणि त्यानंतर आपापसात भिडताना हे आमदार दिसतात। तर ही दोन दृश्य आपण बघतोय। शिवसेनेचे आमदार इथं घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत। औरंगजेब याची कबर हटवा अशी मागणी ते करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे विरोधी पक्षातील आमदार इथं आलेले होते आणि द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्या मंत्र्याची हकालपट्टी करा अशी मागणी त्यांनी केली। या ठिकाणी औरंगजेबाचं कब्रस्तान तातडीने या ठिकाणी काढून टाकण्याचं आवाहन आम्ही या ठिकाणी सरकारला करतोय। या औरंगजेबाच्या स्तुतीसमरे करणाऱ्या या ठिकाणी देशाच्या गद्दारांचा जाहीर निषेध। छत्रपती शिवाजी महाराज नितेश राणेंचा बॅनर लावला, विरोध करतात विरोधक। नितेश राणेंचा विरोध करतात, नितेश राणेंचा विरोध करतात। मला वाटतं काँग्रेसचं लांबून चालन औरंगजेबाचं सुरू आहे। ज्या वेळेला औरंगजेबी प्रवृत्ती या महाराष्ट्रातनं नष्ट झाली पाहिजे असं आम्ही बोलतो, त्यावेळेला हिंदुत्ववादी जनता रस्त्यावर त्या ठिकाणी उतरते आणि त्याचं लांबून चालन करणारे अवलाद जर पुढे येत असेल तर ते ठेचून काढण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही या सगळ्या गोष्टीचा धिक्कार या ठिकाणी करतो। ज्या औरंगजेबाने जे काय कृत्य केलं आणि संभाजी महाराजांना हलाल केलं त्या औरंगजेबाचं थडगं हे महाराष्ट्रात पाहिजे नाही आणि त्याला चुट्या मारायला पाहिजे रोज आणि त्याच्यावरती त्याचे उकळून टाकूया, कारण जे त्यांचं कृत्य चालू आहे हे अत्यंत निंदनीय आहे आणि म्हणून करता आमची सगळ्यांची मागणी आहे औरंगजेबाचं थडगं हलवलंच पाहिजे। विरोधक सत्ताधारी दोघे आक्रमक झाले ते आम्ही आहोत ना इथं, आम्ही आहे समोर आमच्या वस्तुस्थिती आहे। जो आता त्यांनी लावलाय ते आम्ही बघू काय येतो, परंतु आमचं एकच मिशन आहे औरंगजेबाच्या थडग्याला तिथून हलवायला पाहिजे, त्याचे जोडे मारत जगाला दाखवायला पाहिजे की औरंगजेब किती क्रूर होता तो।
काय म्हणाल, काय भूमिका आहे? नागपूरमध्ये शांततेचं वातावरण असते, त्याला गालबोट लावण्याचं काम काँग्रेसच्या नेतृत्वामधल्या या औरंगजेबाला मदत करणाऱ्या लोकांनी केलेला आहे. आम्ही सर्वजण त्याचा निषेध करतो आणि नागपूरमध्ये शांतता सतत प्रस्थापित होत राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. काय भूमिका काय तुमची? तुम्ही मी एवढंच सांगेन, जे औरंगजेबचे जे गुण गात आहेत अशा हरामखोर लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही. ही खरी औरंगजेबची औलाद ही विरोधी पार्टी आहे, ध्यानात ठेवा. कबर उकरण्याचं आमचं जर असं म्हणणं आहे, जसं अफजल खानाचं कबर उकरून त्याचं थडगं ठेवलं, तेवढं थडगं ठेवून त्याला रोज जाणाऱ्या येणाऱ्यांनी जोडे आणावे अशी आमची मागणी आहे. कारण जसं अफजल खानाने क्रूरपणा केला होता, त्या अफजल खानाचं कबर सगळी उद्ध्वस्त करून फक्त थडगं ठेवलं, ते पुढच्या पिढीसाठी जे थडगं ठेवावं असं आमची मागणी. तर हटवा अशी मागणी ते करताना दिसत आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून नितेश राणे यांना हटवा, हकालपट्टी करा अशी मागणी केली जाते. काल आंदोलन झालेलं होतं औरंगजेबाची कबर हटवा या मागणीसाठी आणि राज्यभरामध्ये आंदोलन झालं, पण नागपूरमध्ये या आंदोलनानंतर हिंसक वळण आपल्याला लागल्याचं पाहायला मिळालं होतं. राडा झालेला होता नागपूरच्या काही भागांमध्ये, त्याच्यामध्ये लोकांचं, सामान्य लोकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. कदाचित त्यांना औरंगजेबाच्या कबरीशी काही देणं घेणं नसेल, त्यांचंही नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे. आणि आजची जी सकाळ आहे त्याच्यामध्ये विधिमंडळ परिसरामध्ये सत्ताधारी आमदार मुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत, ते या बाबतीवर निर्णय घेतील. विधानभवन परिसरातली ही दृश्य आपण बघू शकतो. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. शंभूराज देसाई यांचीही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या आहेत. प्रणाली, काय सांगाल, विधानभवनाच्या पायऱ्यांवर सध्या काय सुरू आहे? आपण पाहतोय विधान भवनांच्या पायऱ्यावर आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत, जिथे सत्ताधारी आणि विरोधक दोघंही एकमेकांच्या समोर ठाकलेले आहेत. विरोधकांनी नितेश राणे यांचं पोस्टर आणलेलं आहे आणि त्या पोस्टरवर द्वेष पसरवणारी वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याची हकालपट्टी करा असं लिहिलेलं आहे. परंतु सत्ताधारी आमदारांनी ते जे पोस्टर आहे ते झाकळून टाकलेलं आहे आणि सत्ताधारी आमदार हे पुढे येऊन एक शिवाजी महाराजांच्या जयघोष करताना आपल्याला दिसून येत आहे. हिंदू अस्मिता जपली गेली पाहिजे, औरंगजेबाची कबर ही काढून टाका, आपल्या भूमीमध्ये ही कबर नको, अशा पद्धतीचे फलक घेऊन सत्ताधारी आमदार जे आहे ते पायऱ्यांच्या सुरुवातीला उभे झालेले आहे. तर विरोधक हे मागच्या बाजूला झाकाळले गेलेले आहेत. विरोधकांची संख्या कमी असल्यामुळं ते जे आंदोलन करत आहे ते आंदोलन फारसं मोठं होताना दिसत नाहीये. आणि सत्ताधारी मात्र जे आहेत ते औरंगजेबाची कबर नको असं म्हणून किंवा ती उखडून टाका असं म्हणत पायऱ्यांवर आंदोलन करतायत. आणि त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही आमदार एकमेकांच्या मागे पुढे उभे ठाकलेले आहेत. परंतु सत्ताधारी आमदारांचं दीक्षित आहे ते सिद्ध झाल्याचं दिसून येत आहे. कारण ते साध्य झाल्याचं दिसून येत आहे. कारण नितेश राणे यांची हकालपट्टी करा ही मागणी करणारा जो बोर्ड आहे तो पूर्णपणे झाकाळला गेलेला आहे. तो प्रसारमाध्यमांना दिसू शकत नाहीये. त्यामुळे सत्ताधारी आमदार हे अगदी त्या पोस्टरच्या समोर येऊन उभे राहिलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. आताच मुख्यमंत्री या ठिकाणून गेले, परंतु त्यांनी केवळ ते आंदोलन सुरू असताना एक नजर टाकलेली आहे. त्यावर कुठल्याही प्रतिक्रिया किंवा त्यांच्याशी न बोलता मुख्यमंत्री हे थेट सभागृहामध्ये निघून गेले. कारण सभागृहामध्ये आज हा संपूर्ण याच विषयावर, नागपूरच्या दंगलीच्या विषयावर आज सभागृहामध्ये गदारोळ होईल. कदाचित आजचं सभागृहाचं कामकाज हे होऊ दिलं जाणार नाही असं जवळपास दिसून येत आहे. तसा आविर्भाव आत्ताच पायऱ्यांवर आपल्याला बघायला मिळतोय. एकूणच जर बघितलं तर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही आता आम्ही बघतो कशाबद्दल मागतात त्यांनी सभागृहामध्ये मागणी करावी.
त्याला उत्तर आम्ही देऊ. गोगावले साहेब 2 मिनिटं गेले जाऊ द्या. तर आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. नितेश राणे यांच्या राजीनाम्याची मागणी सभागृहामध्ये करावी, त्याच्यावर म्हणून जे काय त्यांचं राजीनाम्याचं जे काय त्यांनी नाटक केलंय त्याला उत्तर आम्ही सभागृहामध्ये देऊ. पण नितेश राणे ज्या पद्धतीने प्रक्षोभक भाषणं करतायत त्याच्यामुळे ती दंगल पेटण्यात त्याचं ते चौकशी आपले मुख्यमंत्री करतील आणि काय करायचं ते ठरवतील. दुसरीकडे आपण पाहतोय की आपण जी मागणी करताय की ती कबर हटवली पाहिजे, मात्र पुरातत्व विभागाने त्याला संरक्षण दिलेलं आहे असं मत फडणवीसांनी व्यक्त केलेलं आहे. तसंच अफजल खानाच्या प्रतापगडच्या पायथ्याला जशी त्याची कबर होती आणि ती हटवली आणि त्याचं थडगं ठेवलं, त्याप्रमाणे त्याची जी मोठी कबर बांधलेली ती हटवावी आणि त्याचं थडगं. हे सगळं मुद्दाम सुरू आहे का असं सगळं बोलतात? कारण आता पोलिसाचे भाजपचे खासदार आहेत, त्यांनी असं म्हटलं आहे पोलिसांना मारले, पोलिसांवर दगडफेक झाली, पोलीस जखमी झालेत. याचा अर्थ त्या औरंगजेबाला मोठा करण्याकरता आणि त्याचं महत्व वाढवण्याकरता जाणीवपूर्वक जर एखाद्या समाजाला कुणी महाराष्ट्रामध्ये टार्गेट करत असेल तर आम्ही आमदार आणि मंत्री नंतर आहोत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भक्त पहिले आहोत. त्यामुळं आम्ही आता विधानसभा अध्यक्षांचं या सगळ्या प्रकरणाकडे सभागृहामध्ये आता लगेच तातडीनं हा मुद्दा त्यांच्या पुढे मांडणार आहे. अरे कोण करतंय? औरंगजेबाला मोठा कोण करतंय? जो औरंगजेब ज्यानं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल केले, स्वराज्य उद्ध्वस्त करायला तो आला होता पण तो करू शकला नाही, त्याला मोठा कोण करतंय? त्याचं मेमोरियल आहे, त्याचं थडगं म्हणजे मेमोरियल आहे. हे कोण म्हणतंय? त्याचा विचार काँग्रेसने आधी केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस बोलतायत की कबर आम्ही अशा पद्धतीने काढू शकत नाही. जर देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही अशा पद्धतीने कबर काढू शकत नाही, तर दुसरीकडे तुमची भूमिकाही वेगळी आहे. सर्वस्वी अधिकार केंद्राचे आहेत, सरकार केंद्रात तुमचं. हे बघा, तुमची ही भूमिका काय? हे बघा, छत्रपती संभाजी धर्मवीर संभाजी महाराज यांचे ज्यानं हालहाल केले, हिंदूंवर अत्याचार केले, हिंदूंच्या देवदेवतांना मंदिरं मोडायचं काम केलं, त्या औरंगजेबाचं थडगं हे महाराष्ट्रामध्ये असलं नाही पाहिजे. पण आम्ही शासनामध्ये जरी असलो तरी कायदेशीर मार्गानं आम्ही केंद्राकडे हे मांडू, आम्ही केंद्राला विनंती करू. आणि म्हणूनच आज विधानसभेमध्ये आम्ही जरी सरकारमध्ये मंत्री असलो, मी मगाशी म्हटलं तसं आम्ही आमदार मंत्री नंतर आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भक्त पहिले आहोत. त्यामुळं माननीय विधानसभा अध्यक्षांचं लक्ष याच्याकडे आम्ही वेधू. माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी आम्ही या बाबतीत बोलू आणि केंद्राकडे सुद्धा नक्की याच्या बाबतीत आम्ही पाठपुरावा करू. नितेश राणे साहेब मंत्रिमंडळातले आमचे सहकारी आहेत आणि छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या प्रकारे वध केला औरंगजेबानं, त्याचं उदात्तीकरण, त्याचा उदो जर कुणी करत असेल आणि त्याच्या विरुद्ध बोलताना जर थोड्या भावना तीव्र झाल्या तर नक्कीच तो स्थायी स्वभाव आहे. कुठलाही हिंदू जो ज्वलंत हिंदुत्ववादी आहे, मी मगाशी म्हटलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा भक्त आहे, तो औरंगजेबाचं असं उदात्तीकरण महाराष्ट्रात कधीच सहन करणार नाही. विधान भवनातून 2 दृश्य एका वेळेला आम्ही तुम्हाला दाखवत होतो. 2 कॅमेरामधनं दृश्य होती. द्वेष पसरवणाऱ्या मंत्र्यांना ते कुठेतरी रुकलं पाहिजे. पण शिवसेना भारतीय जनता पार्टी ही कदापि सहन करणार नाही. या हिंदुस्थानामध्ये राहता
या हिंदुस्थानाचं खाता आणि गुण जर तुम्ही पाकिस्तानचे गात असाल, तुम्ही औरंगजेबचे गुण गात असाल, तर अशा विरोधकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही. अहो हे जे आंदोलन आहे कट्टर हिंदुत्वाचं आहे आणि त्यांचं जे आंदोलन आहे हे तुम्हाला सांगतो पडद्याआडचं आंदोलन आहे. त्यांना माहित आहे आम्ही जे हिंदू आहोत, जे हिंदू म्हणून आम्ही लोकांच्या समोर जातो, आम्हाला कुणाच्या मतदानाची भिकाची गरज नाही. आम्ही आमच्या ताकदीवर, आम्ही आमच्या हिंदुत्वावर मग हीच तर हिंदुत्व आहे. का नाही मांडली? त्यांना माहित आहे की आपण जर कबरेचा मुद्दा जर काढला तर तुम्हाला सांगतो हे हिरवं मतदान याच्या विरोधामध्ये गेल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे हे ढोंगी आंदोलन त्यांचं आहे. आज या ठिकाणी विधान भवनमध्ये जे काही प्रश्न उपस्थित होतील त्याच्यानंतर सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेचा फक्त आदेश आणि आदेश घेतल्याच्या नंतर ते थगडं काय, ते थडगं सर्व उखडून टाकल्याशिवाय आम्ही 100% आम्ही स्वतः गेल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा आदेश घेऊ आणि त्या ठिकाणी त्या थडग्यावर जाऊ आणि ते थडगं उपडून टाकल्याशिवाय आम्ही सर्व स्वस्थ बसणार नाही. एक ध्यानात ठेवा, आम्ही हिंदू आहोत. हिंदू म्हणून या हिंदुस्थानामध्ये आम्ही जन्म घेतलाय आणि या जे औरंगजेबची औलाद ही विरोधकी यांना मतदानासाठी फक्त तुम्हाला सांगतो, बाकी यांना छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणता येत नाही. यांना छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणलं की यांना माहित आहे हे हिरवं मतदान आपल्या विरोधामध्ये जातं. आम्ही असं नाही, आम्हाला मतदानाची पर्वा नाही. आम्ही कट्टर बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला मतदानाच्या असे कितीही जर विरोधामध्ये जर गेलं तर आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, ही आमची ठाम आहे. राज्यात केंद्रात तुमचं सरकार आहे, मग तुम्ही कधी हटवू शकतात खबर हटवत का नाही? विरोधकांचं असं म्हणणं आहे राज्यात केंद्रात तुमचं सरकार आहे. केंद्रातही सरकार आमचं, राज्यातही सरकार आमचं, बरोबर आहे. राम मंदिर बांधलं का नाही, थोडासा उशीर लागला. तसंच ही कबर सुद्धा या ठिकाणी उखडल्याशिवाय हे सरकार शांत बसणार नाही. आम्ही जनतेच्या सोबत आहोत. ज्या जनतेने माग केलेली आहे आम्हाला आमची पण तीच माग आहे आणि जे आता जनता बोलल तेच आम्हाला करायचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की कबर हटवण्यासाठी एक नियम आहे त्यानुसार केलं पाहिजे. करू ना, मग हरकत नाही ना. नेमाने करा पण लवकर करा. तुमची एक जबाबदारी आहे ना. आम्ही कुठे भानगडी करतोय? आम्ही तुम्हाला दाखवून देतोय की हे सगळ्या जनतेचा आवाज आहे आणि तो सगळ्या देशभर पसरायला पाहिजे. त्यासाठी आज आम्ही इथे उभे आहोत. आंबेडकरांचा अवमान करतो त्यावेळी तुम्ही सत्ताधारी कुठे आंदोलन करताना दिसलात नाही. कोरटकरांच्या विरोधात काही कोरटकराला रितसर त्याच्यावरती खटला दाखल झालेला आहे, गुन्हा दाखल झालेला आहे. त्याला आता अँटीसेप्टी बेल मिळालेला आहे, परंतु त्यांनी जे चुकीचे केले त्याला प्रायश्चित मिळालं. शेतकऱ्यांचे प्रश्न असताना अशा प्रकारे वेगळे मुद्दे काढून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप वस्तुस्थिती आहे ती तुम्ही टाळायची नाही. ज्या औरंगजेबाने जे काय केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मग त्याला जर तुम्ही असं बोलत असाल तर ते चुकीचं आहे. आमचं एकच म्हणणं आहे की सगळ्या जनतेचं जे म्हणणं आहे ते मान्य करावं आणि ज्याप्रमाणे अफजल खानाची जे खबर होती ती हटवली आणि त्याचं थडगं ठेवलं तर ते थडगं ठेवावं. त्याला रोज जोडे मारावेत, परंतु जी एवढी मोठी त्याची काय तिथं बर्दाश्त केली जाते ती हटवावी ही आमची मागणी आहे. या पायऱ्यांवरती विरोधकांचा अधिकार आहे. कबरीवर वेळ आले तर जाऊ आम्ही. या पायऱ्यांवरती विरोधकांचा अधिकार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी ते होते ना, ते रोज असतात. आम्ही कधीतरी ते रोज इथं उभे राहून ओरडत असतात ना. आता आम्ही योग्य वेळेला आलो होतो, त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं. आमचं झाल्यानंतर त्याने यायला पाहिजे होतं. त्यात काय मोठं नव्हतं. ते पहिले आले असते आणि आम्ही नंतर येऊन त्यांच्या पुढे गेलो असतो तर गोष्ट.
आपण बघतोय शिवसेना आणि मवियाचे आमदार विधान भवन परिसरामध्ये आहेत। विधिमंडळ पायऱ्यांवर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, नेते आक्रमक झालेले आहेत आणि नेत्यांनी औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको म्हणून आंदोलन केलेलं आहे। त्याचबरोबर जे द्वेष पसरवणारी वक्तव्य करतात अशा मंत्र्यांची हकालपट्टी करा असं म्हणत नितेश राणेंवर शरसंधान साधण्यात आलेलं आहे। काही वेळांपूर्वी विधान भवन परिसरामध्ये विधानसभेच्या पायऱ्यांवर नेमका कसा गोंधळ उडाला, सगळे आमदार कसे अचानक एकवटले आणि घोषणाबाजी करायला लागले त्याची दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले तेव्हा घोषणाबाजी अधिक वाढली। नागपूरमध्ये झालेला सगळा प्रकार बघता आमदार सुद्धा आक्रमक झालेले आहेत, विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि सत्ताधाऱ्यांमधला एक गट आक्रमक झालेला आहे। ही बेबंदशाही मान्य करणार नाही असं विरोधक जोरदार घोषणाबाजी करत म्हणतायत आणि सत्ताधारी सुद्धा त्यांच्याबरोबर आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। एका बाजूला विरोधक, एका बाजूला सत्ताधारी असं विधान भवनाच्या पायऱ्यांवर चित्र बघायला मिळालं। आमदार एकमेकांना भिडले ते आंदोलनावरून, एकाच मुद्द्यावरून। अध्यक्ष महाराज